My dear students, welcome in this another video lecture. In this video lecture, we focus on the sex determination. Question is that what is mean by sex determination? Sex actually, in case of living organism, we can see the two different phenotype, male and female. They show the different phenotype and which having the different reproductive system and the mechanism by which the sex these are established. The mechanism by which the sex these are established, that mechanism is called as the sex determination. Sex determination is one of the mechanism in which we can see the which sex these are established. And in some living organism which having the both reproductive system, we can see the both reproductive system, male and female reproductive system. For example, earthworm, गांडूळ जे आहे तर त्यामध्ये दोन्ही प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, मेल पण आणि फिमेल पण. असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ज्यामध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, मेल ॲज वेल ॲज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. And that living organism, this is called as the bisexual, this also called as the hermaphrodite or monoecious living organism. We can see this case in plant and also in some animals that having the both reproductive system, male and female reproductive system. Actually we use this symbol to denote the male and this symbol for the female. Both reproductive system, we can see some living organism, these are called as the bisexual, these having the another name, these are the hermaphrodite and also called as the monoecious living organism. And some living organism which having the only one reproductive system, these are either male or female. एकतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे किंवा यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. दोन्हीतून एकच रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असणाऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला तो प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, दिस इज कॉल्ड ॲज द युनिसेक्शुअल, दिस इज कॉल्ड ॲज द मोनोफ्रोडाईट और दिस इज कॉल्ड ॲज द डायशियस. त्याला वेगवेगळे नाव आहे की डायशियस म्हणजे मेल आणि फिमेल यामध्ये वेगळं आहे, डिफरंट आहे. अँड बेस्ट एक्झाम्पल दीज आर द ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंगमध्ये मेल वेगळा आहे, फिमेल वेगळा आहे. ह्युमन शो द सेक्शुअल डायमॉर्फिझम, म्हणजेच यामध्ये जे फिनोटाईप आहे, मेल आणि फिमेलचे जे फिनोटाईप आहे, एक्सटर्नल ॲपरन्स आहे, तर ते कॅरेक्टर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, तर ही ह्युमन बीइंगमध्ये मेल वेगळा आहे आणि फिमेल वेगळी आहे. दिस डिफरन्स वी कॅन सी इन केस ऑफ दिस ह्युमन बीइंग अँड ऑल्सो इन सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम. But how this sex we can determine? Before starting that, we focus on the history of that topic. मग हे सगळं अगोदर डिस्कवर कसं झालं तर याची हिस्ट्री आपण थोडक्यात यामध्ये पाहू. In 1891, H. Henking when study the spermatogenesis in wasp. वास्पमध्ये ते स्पर्मॅटोजेनेसिसचा स्टडी करत होते. व्हॉट इज मीन बाय स्पर्मॅटोजेनेसिस? द फॉर्मेशन ऑफ स्पर्म. स्पर्म म्हणजे काय तर स्पर्मला मराठीतून शुक्राणू म्हणतात. दीज आर द गॅमेट्स, मेल गॅमेट्स. हे मेल गॅमेट कसे तयार होतात किंवा स्पर्म कसं तयार होतात याचा स्टडी हेंकिंग हे करत होते. आणि त्यावेळेस त्यांनी असं ऑब्झर्व केलं की सम न्यूक्लिअर स्ट्रक्चर दॅट इज द he noted that the some structure that this body he these receive some sperm and these are not a receive in some sperm. त्यांनी असं पाहिलं की काही स्पर्ममध्ये ही बॉडी रिसीव होते आणि काहीमध्ये रिसीव होत नाही. म्हणजेच काही स्पर्ममध्ये ही बॉडी आहे जी त्यांना एक स्ट्रक्चर दिसलं ती बॉडी आहे आणि काही स्पर्ममध्ये नाही आहे. मग ही जी बॉडी आहे त्यांनी त्याला नाव दिलं एक्स बॉडी. Actually he not successfully explained that this X body actually responsible for the sex determination. ते हे सांगू शकले नाही की ही जी एक्स बॉडी आहे तर त्यानुसार सेक्स डिटर्मिनेशन होतं, हे ते सांगू शकले नाही. बट दिस बॉडी दिज आर प्रेझेंट इन सम स्पर्म अँड दिज आर नॉट प्रेझेंट इन सम स्पर्म. काही स्पर्ममध्ये त्यांना दिसली, काही स्पर्ममध्ये त्यांना ती बॉडी दिसली नाही. त्यानंतर यामध्ये पुन्हा काही सायंटिस्ट आले. त्यामध्ये एक होते 1902 मध्ये CE मॅकलोग यांनी सांगितलं की दिस बॉडी ही ऑब्झर्व इन द ग्रासहॉपर. सेम तशीच बॉडी त्यांनी ग्रासहॉपर्समध्ये ऑब्झर्व केली ॲट द टाइम ऑफ सेम एक्सपेरिमेंट दॅट इज द स्पर्मॅटोजेनेसिस. and he explained that this X body involves in the sex determination. He successfully explained that these X body, these are responsible for the sex determination. In case of grasshopper, we can see the female which having the chromosome 24.
that having the 22 autosomes and XXX chromosome. But in case of male or in grasshopper male having the 23 chromosome, which having the 22 autosomes and only one X chromosome. And these X body, these are not present in some grasshopper, these are the male, and both X body, these are present in the grasshopper, these are the female. Only one X body, these are present in the grasshopper, these are the male, and both X body, these are present in the living organism or grasshopper, these are the female. हे सेक्स डिटर्मिनेशन त्यांनी एक्सप्लेन केलं. त्यांनी सेम स्टडी केला ग्रासहॉपर्सवरती आणि त्यानुसार सांगितलं दिस एक्स बॉडी दॅट पार्टिसिपेट इन द सेक्स डिटर्मिनेशन or sex determination. These are on the basis of these X body. First we focus on the how these sex determination takes place in human being. मग हे एक्स बॉडी काय आहे ते आपण थोडक्यात हिस्ट्री पाहिली, पण आता वन बाय वन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काही एक्झाम्पल्स आपण इथे पाहणार की त्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं हे आपण थोडक्यात समजून घेऊ. In human being, the chromosome number these are 46 in somatic cell. Somatic cell म्हणजे बॉडी सेल. बॉडी सेलमध्ये ह्युमन बिंगच्या टोटल क्रोमोझोम आहे आणि ते आहे 46. त्यामध्ये ह्युमन बिंगमध्ये जी फिमेल आहे तिच्यामध्ये आहे 44 ॲटोझोम्स सोमॅटिक सेलमध्ये आणि XX क्रोमोझोम फिमेलमध्ये. आणि जो मेल आहे ह्युमन बिंगमध्ये त्यामध्ये आहे 44 ॲटोझोम आणि X आणि Y सेक्स क्रोमोझोम. दॅट इज द ॲटोझोम्स दीज आर सेम इन केस ऑफ मेल अँड फिमेल बट सेक्स क्रोमोझोम दीज आर डिफरंट. आता ॲटोझोम्स म्हणजे काय, या अगोदर एक व्हिडिओ लेक्चर बनवलं आहे आणि त्यामध्ये ॲटोझोम्स आणि सेक्स क्रोमोझोम हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर ॲटोझोम्स म्हणजे काय, असे क्रोमोझोम की जे विच हॅविंग द जीन अँड दीज एक्सप्रेस द बॉडी कॅरेक्टर. That gene these are called as or that chromosome these are present these a gene which located on the chromosome, that chromosome which are responsible for expression of body character, these are called as that chromosome called as the autosomes. And the chromosomes which having the gene and because of that the sex character these are expressed, that chromosome these are called as the sex chromosome. Sex chromosome these are also called as the allosomes. In case of female these sex chromosome both these are same, but in case of male these are different. And these are type we use for these sex determination in human being. ह्युमन बिंगमध्ये हाच क्रायटेरिया वापरून इथे सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं. मेलमध्ये आणि फिमेलमध्ये सेक्स डिटर्मिनेशन जे केलं जातं त्यामध्ये जो जिनोटाईप घेतला जातो फिमेलमध्ये असतो XX आणि मेलमध्ये असतं XY. In a somatic cell we focus on that having the 44 chromosome. We can also call these are the 22 pair of autosomes and 1 pair of sex chromosome. आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की 44 ॲटोझोम सोमॅटिक सेलमध्ये असतात त्याला आपण जर पियरमध्ये घेतलं तर ते आहे 22 पियर. आणि सेक्स क्रोमोझोम जे 2 आहे फिमेलमध्ये XX आणि मेलमध्ये XY, तर त्याला जर आपण पियरमध्ये घेतलं तर ती आहे 1 पियर सोमॅटिक सेलमध्ये, बॉडी सेलमध्ये किंवा डिप्लॉइड सेलमध्ये. रिमेंबर, ऑलवेज रिमेंबर, द बॉडी सेल, डिप्लॉइड सेल हॅव्हिंग द पियर ऑफ क्रोमोझोम, बट इन गॅमेट्स or haploid cell we can see the single chromosome not having the pairs. But in case of male and female these having the main difference and these are the XX and XY, and because of this mechanism these are used for the sex determination in case of human being. In case of human being female having the both sex chromosomes same, and because of she is called as the homomorphic. Homo means similar, मॉर्फिक मीन्स द स्ट्रक्चर ऑफ द क्रोमोझोम. दोन्ही सेक्स क्रोमोझोमचं स्ट्रक्चर यामध्ये सेम आहे आणि म्हणून त्याला म्हणायचं आहे होमोमॉर्फिक. होमोमॉर्फिक म्हणजेच यामध्ये सिमिलर, जी सारखी आहे. आणि त्यानंतर जर आपण मेल घेतला तर मेल मात्र यामध्ये हेट्रोमॉर्फिक आहे, म्हणजे त्यामध्ये दोन्ही सेक्स क्रोमोझोम यामध्ये डिफरंट आहे. मग फिमेल जी आहे तर ती होमोमॉर्फिक आहे, म्हणून फिमेलमध्ये जे गॅमेट्स पडतील, गॅमेट्स म्हणजे काय असतं पहा, हॅप्लॉइड सेल. डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड सेल तयार होते, त्या सेल डिव्हिजनला म्हणतात मिओसिस. मग 44 XX जे फिमेलमध्ये असणारे क्रोमोझोम आहे, ज्यावेळेस या फिमेलमध्ये गॅमेट्स तयार होतील म्हणजे हॅप्लॉइड सेल तयार होईल, त्यामध्ये जाणारे 22X आणि इकडे जाणारे 22X, म्हणजे सगळेच्या सगळे
जे गॅमेट्स फिमेलमध्ये तयार होतील किंवा जे एक सेल तयार होतील त्या सगळ्याच्या सगळ्या एक सेल सारख्या असणारे विच हॅविंग द सेम सेक्स क्रोमोझोम, सगळ्यांमध्ये सारखा सेक्स क्रोमोझोम असणारे. अँड बिकॉज ऑफ दॅट फिमेल दिज आर द होमोगॅमेटिक. होमोगॅमेटिक यामुळे आहे कारण तिच्यामध्ये दोन्ही सेक्स क्रोमोझोम सेम आहे आणि म्हणून फिमेलमध्ये जेवढे पण गॅमेट्स तयार होतील सगळ्यांमध्ये एक्स क्रोमोझोम असणार आहे. बट इन केस ऑफ मेल, पण जर आपण इथे मेल पाहिला, मेल जर आपण पाहिलं तर तो मेल जो आहे दिज आर द होमोमॉर्फिक. होमोमॉर्फिक म्हणजे कसा, तर मेलमध्ये मेल आहे हेट्रोमॉर्फिक. हेट्रो म्हणजे कसा, तर डिफरंट. मॉर्फिक म्हणजेच यामध्ये क्रोमोझोमचे साईज असेल किंवा जीन असेल. तर जो मेल आहे तर तो आहे हेट्रो म्हणजे वेगवेगळा क्रोमोझोम असणारा. दिस शो द 2 डिफरंट क्रोमोझोम एक्स आणि वाय. मेलमध्ये जो एक्स आणि वाय क्रोमोझोम आहे, एक्स क्रोमोझोम लार्ज आहे, वाय क्रोमोझोम स्मॉल आहे, छोटा आहे. And these show the 2 different size of chromosome. This is called as the heteromorphic. And all autosome these are same like a female. Female सारखंच यामध्ये सेक्स क्रोमोझोम ॲटोझोम्स आहे, बट सेक्स क्रोमोझोम यामध्ये डिफरंट आहे. फिमेल सारखा त्यामध्ये एक्स क्रोमोझोम आहे, बट त्यामध्ये वाय क्रोमोझोम देखील आहे आणि म्हणून यामध्ये दोन्ही वेगवेगळे सेक्स क्रोमोझोम असल्यामुळे त्याला म्हणायचं आहे हेट्रोमॉर्फिक. अँड बिकॉज ऑफ हेट्रोमॉर्फिक मेल प्रोड्यूस द 2 टाईप ऑफ गॅमेट. Some gamete having the 22X and some gamete having the 22Y. And these are 2 different types of gamete or sperm. These are produced in male and because of male is the heterogamety. मेल हा हेट्रोगॅमेटी आहे किंवा हेट्रोगॅमेटिक आहे. हेट्रो म्हणजे डिफरंट. मेलमध्ये जे स्पर्म तयार होतात ते 2 टाईपचे असतात. काहींमध्ये एक्स क्रोमोझोम असतं आणि काहींमध्ये वाय क्रोमोझोम असतं. मग कोणता क्रोमोझोम यामध्ये फ्यूज होणार आहे त्यानुसार इथे ऑफस्प्रिंग डिटेक्ट होत असतं. त्यानुसार इथे जे ऑफस्प्रिंग आहे ते मेल आहे की फिमेल आहे त्यानुसार ते डिटेक्ट होत असतं. आता इथे आपण घेतलं समजा हे पॅरेंट्स आहे, मेल आहे आणि फिमेल आहे, म्हणजे इथे फादर आहे आणि मदर आहे. मग फादरमध्ये असणारे 2 डिफरंट टाईपचे सेक्स क्रोमोझोम, मदरमध्ये असणारे सेम सेक्स क्रोमोझोम. मग आता जर आपण इथे पाहिलं तर इथे F1 जनरेशन दिलं आहे, फिमेलचे एक दिलेले आहे सेम टाईपचे विच हॅविंग द एक्स क्रोमोझोम. मेलमध्ये जे क्रोमोझोम आहे, जे गॅमेट्स आहे तर ते 2 टाईपचे असणार आहे कारण 2 टाईपचे क्रोमोझोम मेलमध्ये आहे. म्हणजे स्पर्म मेलमध्ये 2 प्रकारचे असणारे, काहींमध्ये असणारे एक्स क्रोमोझोम, काहींमध्ये असणारे वाय क्रोमोझोम. मेलमध्ये 2 टाईपचे स्पर्म असेल, फिमेलमध्ये जेवढे पण एग असेल ते सगळे सेम असेल. मग फिमेलचा कोणताही एग मेलच्या एक्स क्रोमोझोमसोबत जर फ्यूज झाला तर ऑफस्प्रिंग असणारे फिमेल बेबी. मग हा पण एक्स आहे, हा पण एक्स आहे. एक्ससोबत जर मेलचा एक्स क्रोमोझोम असणारा स्पर्म फ्यूज झाला तर होणारं बाळ यामध्ये फिमेल असणार आहे. बट मेलमध्ये जो दुसरा स्पर्म आहे ज्याच्यामध्ये वाय क्रोमोझोम आहे तो जर फिमेलच्या कोणत्याही एकसोबत फ्यूज झाला तर मात्र होणारं जे ऑफस्प्रिंग आहे तर ते इथे मेल असणार आहे. मग इथे जर पॅरेंट्स आपण घेतले मेल आणि फिमेल तर यांच्यामध्ये ऑफस्प्रिंगची पॉसिबिलिटी कशी असणार आहे 50-50%. 50% मेल अँड 50% फिमेल अँड दॅट रेशो दिज आर द 1:1. आणि इथे जर आपण रेशो काढला तर तो रेशो असणार आहे 1:1. In this case the male is the heterogametic and because of that the male these are responsible for the determine the sex of offspring. ऑफस्प्रिंग जे आहे अपत्य जे आहे तर ते मेल आहे की फिमेल आहे, डॉटर आहे की सन आहे, हे कुणावरती डिपेंड आहे तर हे फादरवरती डिपेंड आहे. दिज आर नॉट डिपेंड ऑन द मदर. अँड बिकॉज ऑफ द पुअर नॉलेज अबाउट दॅट द सम families in which we can see this problem that female this show the responsibility of that female baby साठी फिमेलच रिस्पॉन्सिबल आहे. जे पुअर फॅमिली असतात, जे नॉलेजनी पुअर असतात त्या फॅमिलीमध्ये असा प्रॉब्लेम, असा इश्यू आपल्याला इथे जनरली पाहायला भेटतो. बट ॲक्च्युली यू सी हिअर दिज दॅट मेल बेबी और फिमेल बेबी दिज आर कम्प्लिटली डिपेंड ऑन द फादर. म्हणजे हे वडिलांवरती डिपेंड आहे की होणारं बाळ मुलगा आहे की मुलगी आहे. नाव वी सी द सेक्स डिटर्मिनेशन इन केस ऑफ ग्रासहॉपर्स. ग्रासहॉपर्समध्ये थोडं वेगळ्या टाईपचं युनिक टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन इथे आपण पाहू शकतो. आता ग्रासहॉपर्समध्ये जर आपण घेतलं तर ग्रासहॉपर्समध्ये डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आहे इथे
22 ॲटोझोम्स फिमेलमध्ये आहे, 2 सेक्स क्रोमोझोम टोटल झाले 24 फिमेलमध्ये. मेलमध्ये आहे 22 ॲटोझोम, त्याचबरोबर एकच सेक्स क्रोमोझोम आणि टोटल आहे 23. इथे तुम्ही पाहू शकता. हा मेल आहे हा मेल आहे आणि फिमेल आहे. मेलमध्ये आहे 22 प्लस एक्स म्हणजे 23 क्रोमोझोम आणि फिमेलमध्ये आहे 22 प्लस एक्स आणि एक्स. मग मेलमध्ये आणि फिमेलमध्ये काय फरक आहे? तर फिमेलमध्ये 2 सेक्स क्रोमोझोम आहे, एक्स आणि मेलमध्ये एकच एक्स क्रोमोझोम आहे. मग फिमेलमध्ये जे गॅमेट्स तयार होतील त्यामध्ये पहा, फिमेलमध्ये जे गॅमेट्स तयार होतील त्यामध्ये काय असणार आहे? त्यामध्ये फिमेलमध्ये जेवढे पण गॅमेट्स तयार होतील त्यामध्ये 11 आणि एक्स आणि 11 आणि एक्स असणार आहे ग्रासहॉपर्समध्ये. बट जो मेल असणार आहे त्यामध्ये 11 ॲटोझोम्स जातील काही स्पर्ममध्ये आणि काही स्पर्ममध्ये जाणार आहे 11 एक्स. मग मेल जो आहे ग्रासहॉपर्समध्ये जो मेल आहे तर तो यामध्ये हेट्रोगॅमेटिक आहे. हेट्रोगॅमेटिक यामध्ये आपल्याला दिसतं कारण 2 टाईपचे गॅमेट्स ते इथे तयार होतात. क्रोमोझोम कमी असल्यामुळे, सेक्स क्रोमोझोम कमी असल्यामुळे. आणि फिमेलमध्ये दोन्ही सेक्स क्रोमोझोम, एक्स क्रोमोझोम सेम आहे आणि फिमेल यामध्ये होमोगॅमेटिक आहे. जेवढे पण गॅमेट्स तयार होतील सगळ्यांमध्ये 11 एक्स इथे असणार आहे फिमेलमध्ये. मग इथे आपल्याला कोणकोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पाहायला भेटतं? ग्रासहॉपर्स असेल, त्याचबरोबर यामध्ये प्रोटेनर असेल, त्याचबरोबर वेगवेगळे जी इन्सेक्ट आहे, सम insect we can see this type of sex determination and all these are included in the arthropoda. सगळे हे आर्थ्रोपोडाचे मेंबर आहे. हाऊ दिस ऑफस्प्रिंग पॉसिबिलिटी वी कॅन सी इन दिस ग्रासहॉपर्स. मग ग्रासहॉपर्समध्ये पॉसिबिलिटी कशी असेल? फिमेलमध्ये तुम्ही पाहू शकता हे येल्लो कलरचे आहे गॅमेट्स. फिमेलमध्ये गॅमेट्स पडतील, सगळ्यांमध्ये एक्स क्रोमोझोम असेल. बट मेलमध्ये जे गॅमेट्स असणार आहे त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता काहींमध्ये एक्स क्रोमोझोम आहे, काही ब्लँक दिले. ब्लँक म्हणजे मग क्रोमोझोमच नाही का? आहे, ॲटोझोम आहे. ॲटोझोम किती आहे मग यामध्ये? 11, 11 यात आहे 11 कारण डिप्लॉइड सेलमध्ये आहे 22. इथे पण 22 आहे, यात पण 11 इथे ॲटोझोम्स असणार आहे, इथे पण 11 असणार आहे. म्हणजे ॲटोझोम्स 11 इथे असणार आहे. बट इथे सेक्स क्रोमोझोम नाही आहे. मग फिमेलचा कोणताही गॅमेट घ्या, त्यासोबत मेलचा असा गॅमेट की ज्याच्यामध्ये एक्स क्रोमोझोम आहे, तो जर फ्यूज झाला तर होणारं बाळ यामध्ये फिमेल असणार आहे. बट इथे फिमेलच्या कोणत्याही गॅमेटसोबत जर मेलचा असा गॅमेट फ्यूज झाला की ज्यामध्ये सेक्स क्रोमोझोमच नाही, तर होणारं बाळ यामध्ये मेल असणार आहे. आणि ह्या मेलमध्ये जो एक्स येणार आहे तो एक्स क्रोमोझोम आईचा असणार आहे, वडिलांचा नसणार आहे. म्हणजे ग्रासहॉपर्समध्ये जे मेल आणि फिमेल आहे दीज आर ऑल्सो डिपेंड्स ऑन द मेल. यासाठी देखील मेलच यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे ग्रासहॉपर्समध्ये. मग इथे देखील ग्रासहॉपर्समध्ये मेल डिटेक्ट करतो की होणारं ऑफस्प्रिंग मेल असणार आहे की फिमेल असणार आहे. बट युनिक प्रॉपर्टी वी कॅन सी सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दीज आर द बर्ड्स. बर्ड्समध्ये मात्र अपोजिट आहे. इथे मेल जो आहे त्यामध्ये सेक्स क्रोमोझोम सेम आहे. आता बर्ड्समध्ये सेक्स क्रोमोझोमसाठी लेटर आहे ZZ अँड ZW. मग जो मेल आहे कशामध्ये? बर्ड्समध्ये, तर त्या मेल्समध्ये आहे सेम सेक्स क्रोमोझोम. म्हणजे यामध्ये मेल आहे होमोमॉर्फिक आणि फिमेल आहे हेट्रोमॉर्फिक. मेल प्रोड्यूस करतो सेम गॅमेट, फिमेल प्रोड्यूस करते डिफरंट गॅमेट. आणि मेलचा कोणत्याही गॅमेटसोबत फिमेलचा झेड क्रोमोझोम असणारा गॅमेट जर फ्यूज झाला तर होणारं ऑफस्प्रिंग असतं मेल बर्ड्स. आणि मेलच्या कोणत्याही गॅमेटसोबत, कोणत्याही स्पर्मसोबत फिमेलचा असा गॅमेट फ्यूज झाला किंवा असा एक एकत्र आला की ज्यामध्ये डब्ल्यू क्रोमोझोम आहे तर होणारं ऑफस्प्रिंग यामध्ये असतं फिमेल. मग इन दिस केस इथे आपल्याला असं पाहायला भेटतं की फिमेल दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेक्स ऑफ मेल अँड फिमेल ऑफस्प्रिंग. होणारं ऑफस्प्रिंग मेल आहे की फिमेल आहे हे फिमेलवरती डिपेंड आहे बर्ड्समध्ये. आता हे आपण युनिक पाहिलं, म्हणजे आपण अगोदर पाहिलं ह्युमन बिंगमध्ये, त्यानंतर आपण पाहिलं ग्रासहॉपर्समध्ये, आता आपण पाहिलं बर्ड्समध्ये. त्याचबरोबर हनीबीजमध्ये तर याहून वेगळा प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. हनीबीजमध्ये काय आहे? तर हनीबीजमध्ये आहे हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन. हनीबीजमध्ये मेलला म्हणतात ड्रोन. काय म्हणतात? ड्रोन. आणि फिमेल जे आहे तर ती आहे वर्कर, त्याचबरोबर आहे क्वीन. मग वर्कर आणि क्वीन ह्या फिमेल आहे. हनीबीजमध्ये ज्या फिमेल आहे तर त्या डिप्लॉइड असतात, त्यामध्ये 2N असतं, 32 क्रोमोझोम असणारं.
2n म्हणजे डिप्लॉईड नंबर ऑफ क्रोमोझोम, दीज आर 32. आणि मेल असतात हॅप्लॉईड. यामध्ये वर्कर आणि क्वीन ह्या दोन्हीही फिमेल असतात. बट वर्कर ही वर्क करते, क्वीन ही फर्टाईल असते. वर्कर यामध्ये फर्टाईल नसते, स्टेराईल असते. तिच्यामध्ये रिप्रोडक्शन ॲबिलिटी नसते. ॲक्च्युली जन्माला आल्याबरोबर यामध्ये ती फिमेल असते, बट जी रॉयल जेली ईट करते, जी हेल्दी बनते, ती बनते क्वीन. तिच्यामध्ये फर्टिलिटी ॲबिलिटी येते. त्यानंतर जी रिप्रोडक्शन फर्टिलिटी ॲबिलिटी जिच्यामध्ये नाही आहे, जी स्टेराईल आहे, दीज आर द वर्कर, ती यामध्ये वर्कर असते. मग हनी बीजमध्ये जर आता इथे आपण घेतलं डिप्लॉईड फिमेल आहे, हॅप्लॉईड मेल आहे. मग ह्या डिप्लॉईड फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होतं, म्हणजेच क्रोमोझोम नंबर हाफ बनतात. आणि यामध्ये जे गॅमेट्स तयार होतात, जे एक तयार होतात, त्या एक सेलमध्ये असतात 16 क्रोमोझोम, म्हणजे हॅप्लॉईड नंबर ऑफ क्रोमोझोम. पण जो मेल आहे हनीबीजमध्ये, ज्याला आपण ड्रोन म्हणतो, त्यामध्ये मायटॉसिस होतं आणि सेम क्रोमोझोम नंबर आहे, म्हणजे इक्वेशनल डिव्हिजन होतं आणि गॅमेट्स तयार होतात. त्या गॅमेट्समध्ये क्रोमोझोम नंबर असतात 16, सेम क्रोमोझोम नंबर असतात. आता त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये मेल जो आहे, ड्रोन जो आहे, त्याच्या पूर्ण बॉडीच्या ज्या सेल आहे, ज्यांना आपण सोमॅटिक सेल म्हणतो, सगळ्यांमध्ये क्रोमोझोम 16 म्हणजे हाफ असतात. आणि ही जी फिमेल आहे, जिला आपण वर्कर किंवा क्वीन म्हणतो, तिच्या सोमॅटिक सेलमध्ये, बॉडीच्या सेलमध्ये, सगळ्या बॉडीच्या ज्या सेल आहेत त्यांच्यामध्ये क्रोमोझोम डिप्लॉईड असतात. पण जे गॅमेट्स तयार होतात, जे एग तयार होतात, ते मात्र हॅप्लॉईड असतात. मग ज्या एगला हा स्पर्म फर्टिलाइज करतो, तर त्यावेळेस क्रोमोझोम नंबर पुन्हा मेंटेन राहतात, म्हणजे 16 + 16, दीज आर 32. अँड दीज ऑफस्प्रिंग, दीज आर प्रोड्यूस द फिमेल. मग ज्यावेळेस इथे यांचं फर्टिलायझेशन होतं आणि हा झायगॉट तयार होतं, यापासून जे ऑफस्प्रिंग तयार होतं, त्यामध्ये डिप्लॉईड नंबर ऑफ क्रोमोझोम असतात आणि ते असतं फिमेल बेबी. त्यानंतर ज्या एगला फर्टिलाइज होतच नाही किंवा मेल स्पर्म फर्टिलाइज करतच नाही, तर त्यापासून न्यू ऑफस्प्रिंग जन्माला येतं, अँड दीज आर द मेल. म्हणजे मेल विदाऊट फर्टिलायझेशन, मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र न येता नुसतं फिमेल गॅमेटची डेव्हलपमेंट बाळामध्ये ऑफस्प्रिंगमध्ये होते आणि तो असतो मेल. विदाऊट फर्टिलायझेशन ऑफस्प्रिंग, these are formed, this is called as the parthenogenesis. And in this case we can see the haplodiploid sex determination, that is called as the haplodiploid sex determination in case of honeybees. In human being, XY sex determination. In grasshoppers, X0 sex determination. In case of bird, ZW sex determination we can see. But in some living organism, environment, these are responsible for sex determination. आता मी तुम्हाला सांगितलं की मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात आणि किती क्रोमोझोम एकत्र येतात किंवा कोणता सेक्स क्रोमोझोम एकत्र येतो, त्यानुसार आपण आतापर्यंत पाहिलं की होणारं बाळ मेल आहे की फिमेल आहे. बट काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे आहे की त्यांच्यामध्ये दोन गॅमेट ज्यावेळेस एकत्र येतात, त्यावेळेस नवीन ऑफस्प्रिंग, म्हणजे दोन गॅमेट एकत्र आल्याबरोबर जी सुरुवातीला सेल तयार होते, तिला आपण झायगॉट सेल म्हणतो. त्यापासून नवीन सजीव तयार होतो. बट हा नवीन सजीव तयार होताना हा झायगॉट कुठे आहे, किती टेम्परेचर तिथे आहे, किंवा हा जो झायगॉट आहे किंवा नवीन जो ऑफस्प्रिंग तयार झाला आहे, तर तो कोणत्या पोझिशनवरती आहे, त्याचं लोकेशन कुठे आहे, त्यानुसार यामध्ये सेक्स ठरत असतं. म्हणजे त्यानुसार मेल आहे की फिमेल ही इथे ठरत असतं. दॅट इज द इन्व्हायरमेंटल फॅक्टर और दीज आर नॉन जेनेटिक सेक्स डिटर्मिनेशन, ज्याला आपण नॉन जेनेटिक सेक्स म्हणतो, म्हणजे क्रोमोझोमवरती नाही, तर यामध्ये इन्व्हायरमेंटवरती सेक्स डिटर्मिनेशन आहे. यामध्ये दोन टाईप आपल्याला दिसतात. काही ठिकाणी टेम्परेचर डिपेंडंट आहे आणि काही ठिकाणी लोकेशन डिपेंडंट आहे. मग आपण अगोदर इथे पाहणार आहोत टेम्परेचर डिपेंडंट. टेम्परेचर डिपेंडंट, दॅट इज दिस डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. टेम्परेचरवरती डिपेंड आहे की सेक्स कसं असणार आहे. सम ॲनिमल्स, फॉर एक्झाम्पल टर्टल, alligators, crocodile and some lizard. In this case, the zygote, these are develop in which temperature? If this having the high temperature, then this produce the female offspring. And if this having the low temperature, then this produce the male offspring. जर टेम्परेचर 30-35 च्या बिटवीन असेल तर यामध्ये असणार आहे फिमेल ऑफस्प्रिंग. आणि जर टेम्परेचर लो असेल 23 टू यामध्ये 28 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल, तर त्यावेळेस यामध्ये ते होणारं जे बाळ आहे, होणारं जे ऑफस्प्रिंग आहे, तर ते यामध्ये असणारे मेल बेबी. दिस आर डिपेंड्स ऑन द टेम्परेचर.
अँड दिस आर ऑल्सो डिपेंड्स ऑन द लोकेशन. लोकेशनवरती देखील यामध्ये डिपेंड आहे की लोकेशन कुठे आहे. जसं यामध्ये फॉर एक्झाम्पल आहे बोनेलिया विरिडिस. बोनेलिया विरिडिस दिस इज कॉल्ड एज द मराईन वार्म और ग्रीन स्पूम वार्म. दिस शो द ग्रीन स्ट्रक्चर having the spoon like structure and these survive in the marine water. मराईन वॉटर खाऱ्या पाण्यात राहते, स्पून सारखा आकार आहे आणि ग्रीन कलर आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं मराईन ग्रीन स्पून वार्म. दिस हॅव्हिंग द मेल अँड फिमेल बोथ हॅव्हिंग द सेम क्रोमोझोम. यामध्ये मेल आणि फिमेल सेम क्रोमोझोमचे असते. यामध्ये देखील फर्टिलायझेशन होतं, त्यानंतर झायगॉट फॉर्म होतो, त्यापासून ऑफस्प्रिंग तयार होतं. ही जी ऑफस्प्रिंग आहे जे लार्वा फॉर्ममध्ये असतात, ती जर लार्वा ओसेनच्या किंवा मराईन वॉटरच्या फ्लोअरला म्हणजे खाली तळाशी जर तिची वाढ झाली सेपरेट फ्री, जर तिची ग्रोथ झाली मराईन वॉटरच्या फ्लोअरला किंवा ओसेनच्या फ्लोअरला, तर त्यापासून डेव्हलप होणारं जे इथे बोनेलिया आहे किंवा ज्याला आपण ग्रीन स्पून वार्म म्हणतो, दीज आर कॉल्ड ॲज द फिमेल. तिला फिमेल म्हणलं जातं. आणि इफ द यंग वार्म, जर छोटीशी वार्म यांच्या आतमध्ये बॉडीमध्ये तिने एंट्री केली, प्रोबायोसिसमध्ये एंट्री करून यामध्ये ती युटेरसमध्ये गेली. युटेरस म्हणजे ही जी फिमेल वार्म आहे तिच्या गर्भाशयापर्यंत गेली आणि ती पॅरासाईट म्हणून जर राहिली. जी वार्म बॉडीच्या आतमध्ये एंट्री करते आणि पॅरासाईट बनून राहते, ती आतमध्ये गेलेली जी वार्म आहे दिस इज द मेल वार्म. ती आहे यामध्ये मेल. म्हणजे मेल ही फिमेलच्या बॉडीच्या आतमध्ये राहते अँड दिज आर ॲक्ट ॲज अ पॅरासाईट. ती यामध्ये पॅरासाईट म्हणून ॲड करते. दिज आर फर्टिलाइज द एग्स ऑफ दॅट फिमेल वार्म. जी फिमेल वार्म आहे तिच्या आतमध्ये युटरसच्या तिथे असणारे जे एग्स आहे त्याला तिथे फर्टिलाइज केलं जातं आणि फर्टिलाइज करण्यासाठी मेल डायरेक्ट फिमेलच्या बॉडीच्या आतमध्ये एंट्री करतो, पॅरासाईट बनून राहतो. जो बॉडीच्या आतमध्ये गेला तो आहे पॅरासाईट आणि पॅरासाईट किंवा बॉडीच्या आतमध्ये गेलेला हा फिमेल बॉडीवरती डिपेंड राहतो. मग जी फिमेल बॉडी आहे ती फ्री लिव्हिंग आहे, ती ओसेनच्या फ्लोअरला असते, ती फ्री लिव्हिंग असते आणि ती जी फ्री लिव्हिंग आहे तर तिच्या आतमध्ये असणारा तो जो पॅरासाईट आहे दिज आर द मेल. पॅरासाईट कोणता, तर यामध्ये फिमेल वेनिलिया. दिज आर ऑन दी बेसिस ऑफ लोकेशन. जो बॉडीच्या आतमध्ये तो आहे मेल आणि जी फ्री लिव्हिंग आहे तर ती असणार आहे यामध्ये फिमेल अँड बोथ हॅव्हिंग द सेम सेक्स क्रोमोझोम. पहा आजच्या या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार सेक्स डिटर्मिनेशन पाहिलं. ऑन दी बेसिस ऑफ XY क्रोमोझोम इन केस ऑफ ह्युमन बीइंग, इन केस ऑफ ग्रासहॉपर्स दिस शो द X0 कंडिशन. तुम्हाला माहिती आहे X0 कंडिशन जर ह्युमन बीइंगमध्ये असेल, ह्युमन बीइंगमध्ये जर X0 कंडिशन असेल दिस इज कॉल्ड ॲज द टर्नर सिंड्रोम. त्याला टर्नर सिंड्रोम म्हणतात. पण जर हीच कंडिशन ग्रासहॉपर्समध्ये असेल दिस इज द मेल, तो इथे मेल असतो. त्यानंतर आपण पाहिलं की इन ग्रासहॉपर्स अँड ह्युमन बीइंग मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर मेल अँड फिमेल ऑफस्प्रिंग. होणारं अपत्य मेल आहे की फिमेल आहे हे कुणावरती डिपेंड आहे, ह्युमन बीइंगमध्ये आणि ग्रासहॉपर्समध्ये ते मेलवरती डिपेंड आहे. बट याच्या अपोजिट आपण पाहिलं की बर्ड्समध्ये ते फिमेलवरती डिपेंड आहे. त्यानंतर आपण पाहिलं हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन, पार्थिनोजेनेसिस, की ज्या एगला फर्टिलाइजच होत नाही किंवा फर्टिलाइज केलंच जात नाही त्यापासून देखील ऑफस्प्रिंग तयार होऊ शकतं आणि ते असतं यामध्ये मेल. हे आपण पाहू शकतो हनीबीजमध्ये. आणि युनिक इन्व्हायरमेंट फॅक्टर देखील यामध्ये सेक्स डिटर्मिनेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतं. जे टर्टल आहे त्याचबरोबर जे क्रोकोडाईल आहे, लिझार्ड आहे, यांच्यामध्ये आपल्याला ही युनिक कॅरेक्टर दिसतं. आणि लोकेशननुसार आपण इथे एक्झाम्पल पाहिलं. सो we will meet in next video lecture with the next topic. Thank you so much. Please like, share and subscribe this video.